महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत. जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे. आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेलं आहे. नेमकं कोणी इथं धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल. बघा, आता 22 आमदारांमध्ये मी असं कोणतरी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वतःला म्हणतात सुद्धा, ह्यांचे काय उद्योग धंदे चालतात हे मला माहित नाही. उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं. आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही. दुसरीकडे विरोधकांच्या दाव्याला प्रत्युत्तर देत ठाकरे सेनेच्या कार्यपद्धतीला वैतागलेले 13 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे सेनेच्या संजय शिरसाट यांनी केलाय. 2022 मधील फोडाफोडीच्या राजकारणानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच